सोमेश्वर रिपोर्टर, प्रत्येक बातमी सर्वात आधी तुमच्यापर्यंत। सोमेश्वर रिपोर्टर। आखाड महिना चालू झालेला आहे आणि फक्त पुणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली न्याय निवाडा करणारी देवी अशी ही मूर्तीमधील मरीमाता मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आखाड महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते। नवसाला पावणारी देवी अशी या देवीची आख्यायिका सांगितली जाते। या देवीच्या नवसासाठी बोलणारे जे भाविक भक्तगण आहेत ते या दिवसात देवीचं नवस फेडण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमा झालेले असतात। आपण आता पाहणार आहोत या देवीचं सुशोभीकरण कसं प्रकारे केलेलं आहे। या देवीचं ट्रस्ट आहे, या ट्रस्ट मार्फत या देवस्थानचा मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार करून देवीच्या मंदिराला मोठे असं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे। आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत। मंदिराचे काही सेवेकरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की या देवीच्या महात्म्याविषयी। नमस्कार, काय नाव आहे आपलं? काय सांगतात देवीच्या महात्म्याविषयी? आखाड्याच्या महिन्यात आखाड यात्रा असते। आईचा येडा निघतो, येडा निघल्यावर पर्यंत देव येते, बकरं पडतं, नंतर यात्रा चालू होती। मग बाकीच्या लोकांची यात्रा बकरी चालू होते आणि मग यात्रा बसते। किती वर्षापासून आपण सेवेकरी आहात? 100 वर्ष। माझ्या आधी आम्हाला न्याय निवाडा करणारी देवी असं जे देवीबाबत आपण आख्यायिका ऐकतो त्याबद्दल काय सांगतो? आई नवसाला पावती, नवसाला पावल्यावर लोक देतात आणि नवसाला पावती। माझं नाव आरती। आज ह्या मूर्ती मोडवे गावात आई मरे देवस्थान ट्रस्ट हे मंदिर पूर्वी प्राचीन काळापासून आहे। देवी तर तरवाडाच्या झाडाखाली पहिली उत्पन्न झाली, त्यानंतर गावकऱ्यांनी मिळून सर्वांनी आम्ही मिळून हातभार लावून देवीचं मंदिर मोठं केलं आणि आत्ता दरवर्षी आषाढ महिन्याची गुरुपौर्णिमा झाल्यानंतर येणारा मंगळवार किंवा शुक्रवार या दिवसापासून आमुषापर्यंत देवीची खूप मोठी यात्रा भरते। लाखो टक्क्याने भाविक देवीच्या दर्शनाला येतात आणि आजच देवीची कायमची लीला आगात लीला आम्हाला यांच्यावर सर्वांवर देवीची छत्रछाया राहू दे आणि या देवीच्या आशीर्वादाने आज आम्ही सकट सुख शांती समाधान भोगत आहोत। ही अख्ख्या बारामती तालुक्याचं जागृत देवस्थान आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रातून या यात्रेसाठी भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने येतात व अगदी जसं पौर्णिमा संपली तेव्हापासून यात्रेची सुरुवात होती देवीच्या, ते आता अमावस्यापर्यंत यात्रा अशी भरपूर प्रमाणात असते आणि ह्या देवीसाठी भरपूर भाविक नेहमी हजर असतात वारंवार। आपल्याबरोबर या देवस्थानचे ट्रस्टी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया महाराष्ट्र
राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक या देवीच्या दर्शनासाठी येतात. या आलेल्या भाविकांची कशा प्रकारे सोय होती किंवा कशा प्रकारे या सुविधा त्यांना पुरवल्या जातात त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, काय सांगतात देवीचं भाविकांना कशा सोयी होतात? भाविकांना पाण्याची राहण्याची सोय करतो. बाकी राहण्यासाठी पण आपलं हे ट्रस्ट आहे, ट्रस्टमार्फत काय सेवा पुरवतात? मार्फतच या सेवा पुरवल्या पाण्याची राहण्याची भांडी मी देतो. आणि न्याय निवाडा करणारी देवी, नवसाला पावणारी देवी असं या देवीची आख्यायिका संपूर्ण राज्यभर पसरल्यामुळे या देवीच्या दर्शनासाठी किंवा नवसाला बोलण्यासाठी नवस बोलण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी या मूर्ती या ठिकाणी जमा झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे.